हाय फ्रेंड्स, मी सुविधा. हाय, मी रसिका. तर आमच्या दोघी बहिणींचं नवीन चॅनल येत आहे, आम्ही दोघं बहिणी. तर त्याच्यात तुम्हाला ऑलमोस्ट सगळंच बघायला मिळेल. ट्रॅव्हलिंग येईल, खाद्यपदार्थ येतील, अजून आमचं गावाकडचं लाईफस्टाईल येईल, ही तुम्हाला दाखवेल शहराकडचं तिचं. तर सगळं ओव्हरऑल सगळंच आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओज आमचे. तर आज आहे रामनवमी. आजपासून आम्ही व्हिडिओची सुरुवात करतोय, तुम्हाला सांगितलं तसं. तर आज आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिर इथल्या रामाचं तुम्हाला दर्शन घडवून देऊ, घरी बसल्या बसल्या. तर आमचं पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला रामाचं दर्शन इथेच घर बसल्या होईल. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि काही तुमचे सजेशन असेल तर तुम्ही कमेंट्स पण करा. पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तर तुम्हाला कळेल. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां, तर भेटू आपण आता पहिल्या व्हिडिओमध्येच. नमस्कार. श्रीराम जय राम, जय जय राम. रामनवमीच्या दिवसाचं आज मी महत्त्व आपणास सांगत आहे. चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी. रामनवमी भारतात व परदेशातही अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. माता कौशल्या व पिता दशरथ यांच्या पोटी चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता रामाचा जन्म झाला. प्रभू रामचंद्र हे विष्णूचा 7वा अवतार आहे. रामायण हे महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं आहे आणि त्याचा उपयोग भारतीय साहित्यालाही खूप होतो. रामनवमी म्हणजे रामाच्या जन्माचं स्वागत व गुणांचं स्मरण म्हणजे रामनवमी होय. रामनवमी अयोध्या, नाशिक, पंचवटी येथे उत्साहाने साजरी केली जाते. मनुष्य जीवनामध्ये अतिशय दुःख होत असतात, पण रामनाम घेतलं तर ते दुःख दूर होतं. आदर्श जीवन कसं जगावं, नातेसंबंध कशी जोपासावे, हे प्रभू रामचंद्राच्या चरित्रावरून एक मार्गदर्शक ठरतं. आपणही आपल्या मुलांना घरामध्ये रामायणाचं महत्त्व सांगावं आणि आपलं आदर्श जीवन कसं जगावं या बाबतीत रामाचं चरित्र हे मार्गदर्शक ठरेल. आपणा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीराम जय राम, जय जय राम.